नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अशोक कुमार परिहार, भारतीय कडधान्य संशोधन संस्था, कानपूर येथे शास्त्रज्ञ, पीक सुधारणा विज्ञान म्हणून कार्यरत आहे. गेली 12 वर्षे मी वाटाणा पिकावर संशोधन करत आहे. आमच्या संस्थेने गेल्या 20 वर्षांत वाटाण्याच्या 15 सुधारित जाती विकसित केल्या आहेत. आज मी वाटाण्याच्या सुधारित वाणांबद्दल सविस्तर माहिती देणार आहे. वाटाण्यामध्ये झाडे प्रामुख्याने उंच 100 सेंटीमीटरपेक्षा जास्त आणि बुटकी 100 सेंटीमीटरपेक्षा कमी अशी दोन प्रकारची असतात. IPFD 10-12 ही वाटाण्याची सुधारित वाण असून या वाणाची दाणे हिरव्या रंगाची असतात. हे वाण संस्थेने सन 2014 मध्ये विकसित केले असून या वाणाची मध्य भारतातील प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड क्षेत्र, दक्षिण राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि छत्तीसगड या भागात लागवडीसाठी शिफारस केलेली आहे. IPFD 10-12 हे वाण सुमारे 110 ते 115 दिवसांत परिपक्व होत असून या वाणाची सरासरी उत्पादकता हेक्टरी 24 ते 25 क्विंटल आहे. या वाणाच्या बियाण्यांचे वजन सुमारे 16 ते 17 ग्राम, 100 बियाणे इतके आहे. हे वाण भुरी आणि तांबेरा या वाटाण्याच्या प्रमुख रोगांना प्रतिकारक्षम आहे. या वाणाची पेरणीसाठी बियाण्यांचे प्रमाण हेक्टरी 100 किलोग्राम इतके असून सरी वरंबा पद्धतीने पेरणी केली जाते. पेरणी करताना 2 ओळीतील अंतर उंच जातीच्या वाटाण्यासाठी 30 सेंटीमीटर तर बुटक्या जातीसाठी 45 सेंटीमीटर इतके असावे. वाटाणाची साठवणूक करताना बियाण्यांतील ओलावा 10 ते 12% किंवा त्यापेक्षा कमी असणे गरजेचे आहे, अन्यथा किडींचा प्रादुर्भाव होऊन बियाणे खराब होऊ शकतात.